आपण कायनेमॅटिक्स मध्ये 1D मोशनची थेरी कंप्लीट केलेली आहे. एक्स ऍक्सिस अलॉंग आपण गेलो. काल आपण वाय ऍक्सिस म्हणजे मोशन अंडर ग्रॅव्हिटी, त्याला फ्री फॉलिंग बॉडीचं प्रॉपर्टीज म्हणतो, ते आपण पाहिल्या. कायनेमॅटिकल इक्वेशन्स मधले चेंजेस पाहिले. इनिशियल स्पीडला 0 ठेवून पाहिलं. तर या काही बेसिक गोष्टी त्या ठिकाणी होत्या. आता आपल्याला दोन टॉपिकवर जास्त प्रश्न विचारले जातात जेईई मेन्स मध्ये. एक आहे ऍव्हरेज स्पीडवर आणि एक असते तुमच्या डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन, याचे कॅल्क्युलस बेस्ड क्वेश्चन्स आणि काही ग्राफिकल क्वेश्चन्स. आता आपल्याला ग्राफिकल क्वेश्चन्स हे खूप करायचे. एरिया अंडर कर्व, योगायोग छान आहे की आपण बेसिक कॅल्क्युलस शिकलेला आहे, प्लस आज आपण ट्रान्सफॉर्मेशन पण शिकलेलं आहे. त्याचं तेवढं काम पडत नाही ऍडव्हान्स सोडलं तर. मेन्स मध्ये एवढं काम पडत नाही फिजिक्सला, पण जिथे पडेल तिथे एरिया वगैरे काढणं सोपं जाईल, फंक्शनला सिम्प्लिफाय करणं. तर आपण 1D मोशन ची आज करूया प्रॅक्टिस. आज काही नवीन शिकवणार नाही. आज उद्यामध्ये थोडी प्रॅक्टिस करू, मग याची एक टेस्ट होईल 1D वर, मग आपण प्रोजेक्टाईल मोशन कडे जाऊ, 2D मोशन. हा, लक्ष द्या. एक अब्दुल नावाचा स्टुडंट आहे. अब्दुल ट्रॅव्हल्स, आता जे आहे ते देतो. ठीक आहे, अब्दुलच्या ऐवजी आपण पार्थ घेऊ. पार्थ ट्रॅव्हल्स टू कॉलेज. हा, लक्ष द्या. तो कॉलेजला जातो. तर त्याची जी फर्स्ट ट्रिप आहे, जाण्याची जी ट्रिप आहे कॉलेजला, त्याची ऍव्हरेज स्पीड 20 किलोमीटर पर आवर आहे. ऍव्हरेज स्पीड त्याची 20 किलोमीटर पर आवर आहे. ओके. रिटर्न ट्रिप मध्ये तो जेव्हा वापस येतो, क्वेश्चन समजून घ्या. टू द सेम रूट. सेम रूटला खूप महत्व असते. वापस त्याच रूटने आला तेव्हा त्याला कळलं की ट्रॅफिक लेस आहे, त्यामुळे त्याची ऍव्हरेज स्पीड वाढेल. फास्ट येईल ना तो, ट्रॅफिक कमी राहिली तर. तर त्याची जी ऍव्हरेज स्पीड आहे रिटर्न जर्नी मध्ये, ती 40 किलोमीटर पर आवर होती, डबल झाली. ओके. तर त्याची जी होल ट्रिप आहे, जाणे आणि येणे, होल ट्रिपची ऍव्हरेज स्पीड काय असेल? ठीक आहे, होल ट्रिपची. तर खूप जणांच्या डोक्यात येते ऍव्हरेज काढायचंय, जाताना 20 येताना 40, दोघाला ऍड भागिले 2, तर 30 किलोमीटर पर आवर करताल तुम्ही. ठीक आहे, असं 100% करणार, केलं पाहिजे, पण असं नाहीये. 2 मिनिटं विचार करा काय काय करता येईल. नो ऑप्शन्स. हा क्वेश्चन आपण दोन प्रकारे करू शकतो. तुम्हाला आठवत असेल आपण थेअरीमध्ये दोन कॉन्सेप्ट शिकले होते, हार्मोनिक मीन आणि अरिथमेटिक मीन. हार्मोनिक मीन मध्ये आपण एक फॉर्म्युला लिहिला होता, 2v1 v2 अपॉन v1 प्लस v2. आणि कंडिशन काय होती? सेम डिस्टन्स डिफरंट स्पीड्स. जेव्हा सेम डिस्टन्स डिफरंट स्पीड असतात, म्हणून म्हणतो रिव्हिजन खूप महत्वाचं आहे. आता तुम्हाला फॉर्म्युला नाही आठवला, जनरल मेथड नीट आहे का? मी दोन्ही मेथड शिकवतो. माझं टार्गेट क्वेश्चन शिकवणं नाहीये, अप्रोच शिकायचं. मेथड 1, टाइम 1 काय असेल? डिस्टन्स बाय स्पीड. सेकंड टाइम काय असेल? तेवढंच डिस्टन्स, पण स्पीड 40 होती. तर टोटल टाइम काय असेल? T1 प्लस T2, म्हणजे S/20 S/40. तर किती झालं? 40 आणि 20 60 इयर्स. खाली 20 into 40, इट शुड बी 3 years by 40 hours. आणि सगळं आवर्स मध्ये सुरू आहे. तर टोटल टाइम लागला त्याला 3 years अपॉन 40. तो 3 years आहे, 35 नाही. ओके, चला लक्ष द्या, लक्ष द्या. आता आपल्याला जर काढायचंय ऍव्हरेज स्पीड. ऍव्हरेज स्पीड आहे
टोटल डिस्टन्स बाय टोटल टाइम. टोटल डिस्टन्स जाणे आणि येणे यस यस 2s. फक्त यस घेऊन चालणार नाही. होल ट्रिप म्हणलंय. जाण्याला यस, येण्याला यस. टोटल टाइम 3s बाय 40. तर 2s बाय 3s 40 वर जाऊन मल्टिप्लाय होईल. तर हा एस कॅन्सल. तर 80 बाय 3 येईल. दॅट इज 26.67 किलोमीटर पर आवर. दिस इज युअर आन्सर. ही झाली मेथड 1, जेव्हा आम्हाला काहीच माहिती नाही. ठीक आहे. हा क्वेश्चन पहा. पुढचा तुम्ही डायरेक्ट कराल. आय गॅरंटी इफ यू अंडरस्टँड दिस. मेथड 2. एक गोष्ट बघायची, सेम डिस्टन्स आहे आणि डिफरंट स्पीड्स आहेत. तर ही कंडिशन होती हार्मोनिक मीनची. सेम डिस्टन्स डिफरंट स्पीड असतील तर ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला होता 2v1v2 अपॉन v1 प्लस v2. पहिला v 20, दुसरा 40, खाली 20 प्लस 40. तर वर झालं 2 इंटू 20 इंटू 40, खाली येईल 60, इथे आला 3. तर बघा वर 80, खाली 3. डायरेक्ट आन्सर 26.67. डायरेक्ट आन्सर आलं विदाउट कॅल्क्युलेटिंग टाइम. म्हणून मी तुम्हाला त्याचे प्रूफ शिकवले होते. क्वेश्चन मध्ये काय पाहायचं ऍव्हरेज स्पीडच्या. आता जे असं करेल त्यालाही +4 मिळतील. जो असं करेल त्याला +8 मिळतील. कारण तो एक एक्स्ट्रा क्वेश्चन करेल याच्यापेक्षा. वेळ वाचेल ना त्याचा. आन्सर तुम्ही काढणार. अप्रोच मॅटर्स. तुम्ही अशा एक्झामची तयारी करताय जिथं तुमची थिंकिंग चेक केली जाते. सॉल्व्हिंग तुम्ही विचार कसा करता प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करत, तेच तर पाहिजे पुढं देशाला. IITians वगैरे कसे बनतात, थिंकर्स असतात ते. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग फास्ट करतात. आणि हेच पाहिजे देशाला. म्हणून ते चायना वगैरे पुढे चालले जगात. ते लहानपणापासून मुलांना थिंकिंग शिकवायला. आपल्याकडे नुसतं वह्या कंप्लीट करायचं. लिहा 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 लिहा. ते नकोय आपल्याला. तुम्ही आता तर थिंकिंग शिकायला 11वीला आले. माझ्याकडे समजा 2-3 वर्षापासून शिकायला. काय काय आता थिंकिंग. आधी तर नुसतं लिहायचंच होतं. तर बघा दोन्ही अप्रोच दिले मी तुम्हाला. पण हा फॉर्म्युला तेव्हाच लावता येतो जेव्हा सेम डिस्टन्स डिफरंट स्पीड असेल तरच लावता येतो. नाहीतर कुठल्याही कंडिशन मध्ये लावाल. तुम्ही बघा सेम डिस्टन्स असल्यामुळे वरच्या स्टेपमध्ये यस कॅन्सल झाला होता. कारण तो यस वर डिपेंडच नाही आणि टाइम त्याच्यामध्ये इन्क्लूड झालेला आहे. पण हा फॉर्म्युला काय करतो, डिस्टन्सला कॅन्सल करून टाकतो, टाइमला स्वतःसोबत घेऊन चालतो. हा मेन मुद्दा असतो याच्यात. चलो आता या बेसवर मला गॅरंटी आहे की तुम्ही पुढचा प्रश्न कराल. घ्या. एक कार आहे, कव्हर्स फर्स्ट हाफ डिस्टन्स with 40 kilometer per hour and second half distance with 60 kilometer per hour. Average speed is. किती जणांचं आन्सर 48 आलं. गुड. आता बघा हाफ डिस्टन्स म्हणजे 1/2 आणि सेकंड हाफ तर 1/2 असतो. तो फर्स्ट हाफ असो, सेकंड हाफ असो, थर्ड हाफ असो, काही असेल. समजलं. तर या केसमध्ये डिस्टन्स सेम आहे का, आहे, आणि स्पीड्स डिफरंट आहे. तर हार्मोनिक मीन लागणार. वेळ वाचवा. तर ऍव्हरेज स्पीड काय येणार 2v1v2 अपॉन v1 प्लस v2. तर 240 इंटू 60, खाली आलं 100, हे झालं 50, हे झालं 240 बाय 5 दॅट इज 48. ओके. बघा आता पहिल्या क्वेश्चन पेक्षा दुसऱ्या क्वेश्चन मध्ये कॉन्फिडन्स वाढला. कॉन्सेप्च्युअली क्लिअर राहायला शिका फिजिक्स मध्ये. नुसते फॉर्म्युले माहित असून जमत नाही. चलो नेक्स्ट.
नेक्स्ट, शांत डोक्याने. एक पार्टिकल आहे, ट्रॅव्हल्ड half the distance with speed v naught. जो रिमेनिंग पार्ट आहे हा मात्र डायरेक्ट नाही आहे, विचार करायचा. जो रिमेनिंग पार्ट आहे was covered with speed v1 for the half time and v2 for other half time. Find average speed. इथे डिफरंट टाइम्स आहेत का? हाफ टाइम टाइम सेम. बघा, विचार करा. हा ऍक्च्युली जेई टाइप क्वेश्चन आहे आणि खूप IMP आहे. असे क्वेश्चन बऱ्याचदा येतात. प्रोसेस कडे लक्ष द्या. काय बोलतो? हाफ द डिस्टन्स. समजा लेट टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड S आहे, तर हाफ डिस्टन्स S/2 असेल. पहिलं हाफ डिस्टन्स नीट लक्ष द्या. पहिलं हाफ डिस्टन्स v0 स्पीडने करतो. समजा ह्याच्यासाठी लागलेला जो टाइम आहे तो t1 आहे आणि या हाफ डिस्टन्स साठीची स्पीड v0 आहे. टप्प्याटप्प्याने काम करा. आपण फर्स्ट वी आर थिंकिंग अबाउट द फर्स्ट हाफ डिस्टन्स कवर्ड in which the time taken is t1 and the speed remain as v0. तर आपल्याला माहिती आहे डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. तर बघा बरं, डिस्टन्स आहे S/2 इज इक्वल टू स्पीड आहे v0, टाइम आहे t1. कळलं? तर S ची व्हॅल्यू काय झाली? 2v0t. तर या स्टेप वरून t1 किती झाला? S/2 v0. आपल्याला टोटल टाइम टेकन काढायचा आहे. ओके, म्हणून मी इथे टाइमचं घेतला. बघा, ऍव्हरेज स्पीडचा एकच फॉर्म्युला आहे, टोटल डिस्टन्स बाय टोटल टाइम. टोटल डिस्टन्स S होतं, टोटल टाइम T होता. पण हा काय करतोय? पहिलं हाफ डिस्टन्सला वेगळी स्पीड, वेगळा टाइम. उरलेल्या हाफला त्याने काय केलं? स्पीड वेगळ्या दिल्या, टाइम सेम दिला, हाफ हाफ. हे डोकं लावा. आता बघा, तर पहिल्यामध्ये तुम्हाला एवढं तर कळलं, टोटल डिस्टन्स तर S आहे, टोटल टाइम इथं बदलायला आहे. कारण पहिल्यांदा लागणारा टाइम t1 आहे, S/2 v0. आता नेक्स्ट टाइम जो काढायचा आहे टोटल, तो तुमचा लेट्स से t2 आहे. तर त्याच्यासाठी विचार करा. ही पहिली कंडिशन. नाव रिमेनिंग डिस्टन्स. आता हाफ डिस्टन्स पहिले केलं तर उरलेलं S/2 असणार. आता रिमेनिंग डिस्टन्स मध्ये तुम्ही असं डोकं लावा, विचार करा, स्पीड्स काय काय होत्या? v1 अँड v2. आणि टाइम किती होता? t2 होता लागलेला. पण तो t2 कसा होता? फर्स्ट हाफ टाइम अँड सेकंड हाफ टाइम. दोन्ही हाफ हाफ. टाइम तर सेम आहे या केसमध्ये. तर बघा बरं, इथे डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. पण इथे स्पीड इंटू टाइम दोन प्रकारचे आहे. सांगा, सेकंड हाफला, आता ही प्रोसेस समजून घ्या, बिलकुल इकडे तिकडे पाहायचं नाही. एवढं डिस्टन्स कव्हर करायला स्पीड कोणती होती? सर, पहिल्यांदा स्पीड v1 होती आणि टाइम होता t/2. हे पहिल्या हाफ मध्ये लागलेलं डिस्टन्स आहे. प्लस पुन्हा किती स्पीड होती? v2, पण टाइम t/2 लागला. समजे? तर इथून तुम्हाला काय करता येईल? सेकंड टाइम करता येईल. आता इथून टाइम काढा.
बघा 2 कॅन्सल होतो. यस किती आला? V1t प्लस V2t. टी कॉमन आउट करा. V1 प्लस V2. तर इथे टी ची व्हॅल्यू काय? S अपॉन V1 प्लस V2. आला टोटल टाइम. फर्स्ट हाफ जर्नीचा टाइम किती झाला? S बाय 2V0. सेकंड हाफ जर्नीचा टाइम S बाय V1 प्लस V2. क्लिअर? आता फायनल फॉर्म्युला ऍव्हरेज स्पीड. ऍव्हरेज स्पीड काय आहे? टोटल डिस्टन्स बाय टोटल टाइम. टोटल डिस्टन्स यस अर्धा अर्ध करून पहिल्यांदा T1 टाइम लागला, मग T लागला. यस ला यस ठेवा. T1 किती होता? S बाय 2V0 प्लस सेकंड टाइम किती होता? S बाय V1 प्लस V2. त्याला सॉल्व्ह करायचं. दॅट इज अवर आन्सर. समजे? नंबर्स मुद्दाम नाही दिले. तुम्हाला अल्जेब्रिकली विचार करता आला पाहिजे गोष्टींचा. एक काम करा, वर S घ्या. इथे काय होईल? S V1 बघा इथे क्रॉस मल्टिप्लाय करा. SV1 प्लस SV2 प्लस 2SV0 खाली 2V0 इंटू V1 प्लस V2. याला वर पाठवून द्या. तर S सोबत मल्टिप्लाय कोण होईल? 2V0 V1 प्लस V2 आणि खाली एवढे तिघ राहिले. सांगा बरं या तिघात कॉमन काय निघते? यस कॉमन निघते. ब्रॅकेट मध्ये कोण राहिला? V1 प्लस V2 प्लस 2V0. ओके. इथेही यस कॅन्सल. युअर फायनल ऍव्हरेज स्पीड इज 2V0 V1 प्लस V2 अपॉन V1 प्लस V2 प्लस 2V0. तर इथे कोणता हार्मोनिक मीन वगैरे नाहीये. तर डोक्यात धरू नका की नेहमी हार्मोनिक किंवा अरिथमेटिक मीनच विचारतील. आता हा प्रश्न तर फार सोपा होता. माझ्यासारख्याने डिझाईन केला असतं. डिस्टन्स यस आहे. फर्स्ट हाफ डिस्टन्स त्याने V1 स्पीडने कव्हर केलं. मग त्याने काय केलं? सेकंड हाफ डिस्टन्स 3 पार्ट मध्ये कव्हर केलं. S/3 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 उरलेलं. त्यांच्या स्पीड V1 V2 V3 होत्या आणि सगळ्याला लागणारा टाइम टोटल टाइमच्या 1/3 होता. तर या केस मध्ये ऍव्हरेज स्पीड काय असेल? थिंकिंग सेम आहे. क्वेश्चनला कितीही कॉम्प्लिकेटेड बनवता येते. हा बेस्ट क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. त्याला 2-2 वेळा पहा, कारण मी पुढच्या एक्झाम्स मध्ये असे प्रश्न विचारणार आहे. ठीक आहे. तर इथे आपली स्टोरी ऍव्हरेज स्पीडची सध्या संपत आहे. या टाईपचे क्वेश्चन येतात. तुम्हाला एकच डोक्यात धरायचंय, टोटल डिस्टन्स बाय टोटल टाइम. तर डिस्टन्स आणि टाइमच्या कंडिशन लावत चालायच्या. क्वेश्चन मध्ये काय दिलेले आहेत त्याच्या पुढे जायची गरज नाही. नाउ लेट अस मूव व्हेलॉसिटी. आता हे आपले स्पीडचे प्रश्न होते, ऍव्हरेज स्पीडचे. आता आपण करूया क्वेश्चन्स ऑन व्हेलॉसिटी. चला पहिला क्वेश्चन. एक ऑब्जेक्ट आहे, बघा एक पार्टिकल आहे. तो पार्टिकल पॉइंट ए टू पॉइंट बी जातो इन अ सेमी सर्क्युलर पाथ. निवांत जात नाही, असा जातो. सेमी सर्क्युलर म्हणजे त्याला चुपचाप ए टू बी येता आलं असतं, पण त्याने उगाच लॉंग रूट घेतला. तो या डायरेक्शन मध्ये ए टू बी आलाय. दिस इज द डायरेक्शन ऑफ जर्नी. ए टू बी आला फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे. इथे सेंटर आहे. ऑब्विसली ही काय असेल? रेडियस. लेट्स से दिस रेडियस इज 1 मीटर. तर तुम्हाला विचारले फाइंड मॅग्निट्यूड ऑफ ऍव्हरेज व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. तर तुम्हाला मॅग्निट्यूड विचारले म्हणजे व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड म्हणजे स्पीड असते. तर तुम्हाला आहे ना ऍव्हरेज स्पीडच विचारले. उलटा घुमा के लगाव दिमाग.
क्वेश्चन मध्ये तुम्हाला एक छोटीशी हॅकिंग पार्ट लक्षात ठेवायचा आहे. व्हेलॉसिटी बद्दल बोलतोय तो. जरी मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी म्हणलं तर डोक्यात डायरेक्ट स्पीड आणू नका. व्हेलॉसिटी आहे तर व्हेलॉसिटी म्हणून स्प्लिट करा. कारण तुम्ही जर स्पीड आणली डोक्यात तर तुम्ही काय करणार माहितीये, तुम्ही त्या सेमी सर्क्युलर पाथचा आर्क घेणार, म्हणजे तुम्ही पाय आर घेणार. पाय आर घेणार आणि टाइम तर दिलेलाच आहे सर. किती सोपा प्रश्न आहे. तर पाय आर बाय 1 हे तुमचा आन्सर असेल. 100% तेच केलं असेल. म्हणून पहिल्या दिवशी बसून सांगायलो स्पीड, व्हेलॉसिटी त्याच्या नावाची तर इज्जत करा. ती व्हेलॉसिटी आहे. तर त्याला डिस्प्लेसमेंट सांगा. अरे बाबा ए टू बी चं डिस्प्लेसमेंट काय असते? शॉर्टेस्ट डिस्टन्स. बिलकुल हलक्यात घ्यायचं नाही. जे जे टॉप आहे ते शिकवायलो. डिस्प्लेसमेंट मला वाटते 2r आहे. डायमीटर आलं ना सर ए टू बी. आता रेडियस 1 आहे तर डिस्प्लेसमेंट झाले 2 मीटर. आणि टोटल टाइम त्याचं टेन्शन नसते. तुम्ही कोणत्याही रस्त्याने जा, टाइम फिक्स असतो. ठीक आहे. तर तुम्हाला विचारले ऍव्हरेज व्हेलॉसिटी, तर हे आहे डिस्प्लेसमेंट बाय टाइम 2 मीटर पर सेकंड. आता 2 मीटर पर सेकंड त्याचा मॉड घेतला तर 2 येणार. मॅग्निट्यूड म्हणजे मॉड आहे. हा, हे -2 आलं असतं तर तुमचं आन्सर +2 राहिलं असतं मॉड वाईज. तर म्हणून इथं लक्षात ठेवायचं, जे मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी आहे ते 2 मीटर पर सेकंडच आहे. म्हणजे क्वेश्चन फक्त दिसतो पण एवढं डोक्यात नाही धरायचं. त्याला क्रिटिकली विचार करून सॉल्व्ह करायचं. आपल्याला व्हेलॉसिटी बद्दल बोलतोय तर आपण डिस्प्लेसमेंट काढायचं. चलो, हे सगळे प्रश्न डोक्यात ठेवा. पुढच्या टेस्ट ह्याच्यावर डिपेंड आहेत. मी बिलकुल टाइमपास साठी घेत नाही. माझी स्ट्रॅटेजी फिक्स आहे शिकवण्याची. चला नेक्स्ट क्वेश्चन ट्राय करा. हा, एक फार्मर आहे. अ फार्मर हॅज टू गो. त्या फार्मरला जायचंय 500 मीटर ड्यू नॉर्थ. तर नेहमी फार्मरला ओरिजिन मानायचं. त्याला आधी जायचंय नॉर्थला. बघा मी तर एवढे द्यायलो, कोणी देत नाही एवढं. 500 मीटर त्याला नॉर्थ कडे जायचंय. ठीक आहे. मग 400 मीटर ड्यू ईस्ट. आता इकडून ईस्ट मला वाटते इकडे असते का? नाही, ईस्ट असते इकडे. इकडे जायचे 400 मीटर ड्यू ईस्ट. ठीक आहे. आणि असं करून तो आपल्या शेतात पोहोचतो. टू रीच द फील्ड म्हणजे तो साधारणतः 900 मीटर ट्रॅव्हल करतो. म्हणजे नियरली 1 किलोमीटर तो रोज चालत आपल्या शेताला जातो. त्याच्यासाठी त्याला टेक्स टाइम 20 मिनिट्स. ठीक आहे. तर काय काय काढायचं तुम्हाला? फाइंड डिस्टन्स टू रीच द फील्ड. मी जेवढे प्रश्न द्यायला तेवढे सॉल्व्ह करायचे. फील्ड पर्यंत जाण्यासाठी किती डिस्टन्स तो कव्हर करेल. डिस्प्लेसमेंट फ्रॉम हाऊस टू फील्ड. जिथून निघाला ते हाऊस आहे, जिथे पोहोचला ती फील्ड आहे. डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स. दिमाग लगा के काम करो. नंबर 3, एवरेज स्पीड निकालो. नंबर 4, एवरेज व्हेलॉसिटी निकालो. तुमच्या माहितीसाठी सांगतो पुढे जायच्या आधी, एनसीईआरटीच्या 9th स्टँडर्डच्या कायनेमॅटिक्स मध्ये आत्ता सेम टाईपचा प्रश्न आहे. 9th स्टँडर्ड पासून ही तयारी सुरू झाली. राहिला छोटा डेटा राहिला. इथे 400 मीटर ड्यू ईस्ट जातो आणि 200 मीटर साऊथ जातो. हा, इथे थांबला तो. इथे हाऊस आहे, इथे फील्ड आहे. अब निकालो. चला, पण या क्वेश्चन मधून 4 गोष्टी काढायला शिकलात. एनसीईआरटी 9th ला सेम टाईपचा क्वेश्चन आहे आता. अतिशय छान त्यांनी तुम्हाला क्वेश्चन दाखवतो 2 मिनिटं जाताना. काय चॅप्टर लिहिले जातात 9th स्टँडर्डचे. चला, आपली स्टोरी अशी आहे. घरापासून गेला 500,
मग आला 400, मग आला 200. ठीक आहे. तर हा जो रस्ता आहे, हाऊस टू फील्ड, हे डिस्टन्स आहे, ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड. आणि हा जो रस्ता आहे, दिस इज डिस्प्लेसमेंट. त्यासाठी आपण एक काम करू शकतो, इथून एक राईट अँगल ट्रायंगल क्रिएट करावं. ओके. तर हे टोटल डिस्टन्स किती होतं? 500. हे किती होतं? 200. तर बघा, इथून 200 गेला तर हा 300 असेल, एवढा पोर्शन 3 आणि हा 2 आहे, हा झाला. आणि हे तुम्हाला दिलेले 400. ते 0 विसरून जा सध्या. 3 4 5 राईट अँगल ट्रायंगल. तर पायथागोरस ना हा किती येईल? 500 मीटर येईल. तर हे डिस्प्लेसमेंट आलं. तर डिस्टन्स किती असेल? सर आधी 500 गेला, मग 400 गेला, मग 200 गेला. एक्स्ट्रा डोकं लावायचंच नाही. 1100 मीटर डिस्टन्स होतं. 1 किलोमीटर पेक्षा रोज जास्त चालतो. मग त्याला कळलं की एवढं चालायचं नाही, लवकर जायचं आपल्याला. तर त्याने काय ठरवलं, आपण जाऊ अंडर रूट. राईट अँगल ट्रायंगल आहे. तर 400 स्क्वेअर प्लस 300 स्क्वेअर, याला सिम्प्लिफाय केल्यावर 500 मीटर येईल डिस्प्लेसमेंट. ओके. तर आता काढा ऍव्हरेज स्पीड. तर डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम, तर 55 मीटर पर मिनिट. आणि ऍव्हरेज व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट बाय टाइम 25 मीटर पर मिनिट. या एका प्रश्नातून मुद्दाम 4 गोष्टी चेक केल्या. तुम्हाला डिस्टन्स काढता येईल, डिस्प्लेसमेंट, डायरेक्शन सेन्स, युनिट्स. आता कधी कधी काय करतात, हे मीटर आहे सेकंड मध्ये कन्वर्ट करूनही विचारतात. आर्स मध्ये करायला लावतात. काय आता ते तर कन्व्हर्जनचा पार्ट झाला. ठीक आहे, व्हेरी गुड. आजचा लास्ट क्वेश्चन बघा. पोझिशन, आता हे आलं जेई मध्ये विचारल्या जाणाऱ्या टाईपचा क्वेश्चन. पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट ऑन एक्स ऍक्सिस is given by x is equal to 3t minus 4t square plus t cube. xt आहे. म्हणजे आता इथे लागलं, डिफरन्शिएशनचा खेळ सुरू झाला. टाइम डिपेंडंट. ओके. हे सगळं मीटर्स मध्ये आहे आणि जो टाइम आहे तो सेकंड्स मध्ये आहे. ओके. तर इथं तुम्हाला विचारले फाइंड पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट ऍट पहिलं टाइम 2 सेकंड्स असताना, टाइम 4 सेकंड्स असताना. ठीक आहे. त्याच्यानंतर फाइंड डिस्प्लेसमेंट बिटवीन टाइम t is equal to 0 and t is equal to 4 seconds. सध्या एवढं करा. फाइंड ऍव्हरेज व्हेलॉसिटी बिटवीन टाइम 2 seconds टू टाइम 4 seconds. पहा कसं कसं होते ते. आपल्याला टाइम 2 सेकंड्सला पोझिशन काढायची, म्हणजे एक्सच काढायचंय. तर टीच्या जागी 2 ठेवून द्या दिलेल्या फंक्शन मध्ये. 3 into 2 minus 4 2 square plus 2 cube. तर 6 minus 4 4 जा 16 plus 8. तर 14 minus 16 minus 2 मीटर. बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. अलॉंग स्ट्रेट लाईन जर तो चालतोय, इथं ओरिजिन 0 ला होता, तर तो -2 ला आला, म्हणजे तो पोझिशन आहे, म्हणजे तो इकडे गेला. ह्याच्यासाठी त्याला लागले 2 सेकंड्स.
असा याचा अर्थ आहे. आता इथून तो परत निघाला आणि 4 सेकंड्स मध्ये तो कुठे गेला, पुढे गेला का मागे गेला करून बघू. t इज इक्वल टू 4 ला विचारले तर सेम फंक्शन मध्ये 4 ठेवा. तर हे झालं 12 मायनस 64 प्लस 64. गुड. बघा 12 मीटर म्हणजे तो इकडे आलेला आहे. ठीक आहे, इकडे 12 मीटर आला. छान. आता काय विचारले, डिस्प्लेसमेंट बिटवीन T0 T4. डिस्प्लेसमेंट साठी असते फायनल मायनस इनिशियल नेहमी. लक्ष द्या. डिस्प्लेसमेंट इज फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. फायनल पोझिशन आहे 4 सेकंड्सला आणि इनिशियल आहे 0 ला. तर बघा ऍट t इक्वल्स 4 मायनस ऍट t इक्वल्स 0. तर इथे तुम्ही फंक्शन मध्ये 4 ठेवा. आय थिंक 4चं काढलेलंच आहे आपण, तर डबल काढायची गरज नाही. 4 सेकंड्सला किती येईल, 12 मीटर. 0 ला ते तर सगळे झिरोच होऊन जातील, कारण प्रत्येकामध्ये टी आहे, कॉन्स्टंट नाहीच आहे. तर बघा डिस्प्लेसमेंट किती झालं, 12 मीटर. आणि ऍव्हरेज व्हेलॉसिटी काढायची बिटवीन टाइम 2 to 4. 2चं काढलेलंच आहे. आता मला सांगा ऍव्हरेज व्हेलॉसिटी काय असते, डिस्प्लेसमेंट बाय टाइम. आता डिस्प्लेसमेंट कुठून कुठपर्यंत, 4 to 2. 4चं डिस्प्लेसमेंट 12 मायनस 2चं डिस्प्लेसमेंट मायनस 2. विथ साइन घ्यायचं कधीही, वेक्टर आहे. आणि टोटल टाइम लागला त्याला 4 to 2 सेकंड्स मध्ये 4 minus 2. फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम. खतम. तर 14/2 7 मीटर पर सेकंड. आलं लक्षात. हे थिंकिंग शिका. या प्रश्नातून तुमचे जेईचे प्रश्न आरामात बनतील. बिलकुल ह्याच्यात तुम्हाला वेळ नाही लागणार. आता ह्याच्याशी रिलेटेड जे आपला कॉन्सेप्ट होता इन्स्टंटेनियस स्पीड, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन आणि काही ग्राफचे क्वेश्चन्स, एवढा पोर्शन झाल्यावरच आपण 2D कडे जाणार. चला, मजा आली आज, भरपूर गोष्टी शिकल्या. चांगलं रिवाइज करा, मला करता काढा, अभ्यास करा. भरपूर मटेरियल दिलेलं आहे, त्याला सॉल्व्ह करा. 4 आणि 5 तास अभ्यास करू नका, 10-12 तास करा. सध्या वेळ आहे आणि काय नाही, वर्षभर राहत लर्निंग वर फोकस करा. उगा इकडून तिकडं धावण्यात काही मजा नाही. आता सध्या ठेवायला बंद करतो.